डिवोर्स फाईल केला यार. तुम्ही सुद्धा डिवोर्स फाईल केलाय हे विसरलाय का? मला काय झालं होतं? पण चांगलं चाललंय की तुमचं. इतकी छान केमिस्ट्री आहे तुम्हा दोघांची. माझा दादा इतकं करतोय तुझ्यासाठी, मग तुम्ही हा वेडेपणा का करताय? मला तुझं काय चाललंय काही कळतच नाहीये ग. मला वाटलं तुला राग येईल माझं, मी लपवलं हे. वेडाबाई, तुझी आणि जीवाची मैत्री किती जुनी आहे मला माहित नाही, पण माझी आणि पार्थची मैत्री घट्ट आहे हे यावरून सिद्ध. आता नेमकं काय म्हणायचंय तुला? काव्य, मी सांगतो. नंदिनीने आणि मी एकमेकांना तेव्हाच सांगितलं होतं जेव्हा तुमच्या दोघांच्या हट्टाखातर आम्ही डिवोर्स पेपर साईन करून तुम्हाला दिले होते. तुमच्या म्हणजे तुमच्या आणि जीवाच्या हट्टाखातर. डिवोर्स घेण्याआधी कायद्यानुसार तुम्हाला किमान 6 महिने तरी एकत्र राहावं लागतं. हवं तर ही तुमच्या नात्याची शेवटची संधी समजा. अगं ठीक आहे काव्या, खरं सांगू तर तू मला ही गोष्ट सांगितली नाहीस तेव्हा मला वाईट वाटत, पण मग नंतर विचार केला की खरंच काही गोष्टी नाही सांगतात. आणि तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती, तेव्हाची कारणं वेगळी होती. आणि जशी तुमची कारणं वेगळी होती तशी आमची कारणं सुद्धा वेगळी होती. ताई चल जरा, मला बोलायचं तुझ्याशी आत्ताच्या आत्ता. कुठे जायचं तू? चल ना, उठ उठ चल. अरे चल चल सावकाश. चल. बडे भैया, हा त्या दिवशी जिन्यावर तर मला म्हणत होतास की माझ्यापासून एकही गोष्ट लपवायची नाही, माझ्याशी सगळं शेअर करायचं. आपने क्या किया बडे भैया? हा सॉरी सॉरी. हे असं तोडून एक 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 मिनिट, हे असं नाही चालणार आहे. एक एक. अगं काय असं का केलंस तू ताई? काव्या, अगं कारण जीवांनाच हे लग्न आधी नको होतं, तसं त्यांनीच मला पत्रात लिहून सांगितलं होतं. पत्र? आता काय आहे? कसलं पत्र? काय लिहिलेलं त्या पत्रात? सांगते मी. काही नाही, हेच की मी आपल्या नात्याचा खूप विचार केला आणि खूप विचार केल्यावर मला असं वाटतं की आपण एकत्र यायला नको आहे. मी खूप प्रयत्न करतोय पण काही करून मला हे नातं मान्यच करता येत नाही. तरी बेटर डिझर्व करतेस. मला वाटतं की आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे, आपलंही आणि बाकीच्यांचं सुद्धा. प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर आणि आतापर्यंत मी तुझ्याशी जे काही वागलो त्या सगळ्याबद्दल सॉरी. कधी दिलेलं त्यांनी हे पत्र तुला? तू नव्हतीस तेव्हा घरी. अनिशा तुझी पुस्तकं न्यायला आली होती बघ, त्या दिवसाची गोष्ट आहे. त्यांचं पत्र वाचलं आणि आमचं नातं टिकवून ठेवण्याचा जो काही माझा उत्साह होता तो सगळा गळून पडला. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली, जीवांसारख्या माणसाला कुठल्याही गोष्टीत बांधून ठेवणं, अडकवून ठेवणं सोपं नाहीये, अगदी नात्यात सुद्धा. मग काय, त्यांच्या सुटकेसाठी मी हे पाऊल उचललं. जीवाने तुझ्यासाठी हे लेटर पाठवलंय. अरे देवा, म्हणजे त्यावेळी जीवानेचे पत्र माझ्यासाठी लिहिलं होतं, तेच नंदिनी ताईने वाचलं आणि म्हणून हा घोळ झाला. तो घोळच झाला होता. काव्याने डिवोर्स लॉयर घरी बोलवून घेतला. नेमका तो माझा क्लायंट निघाला. तेव्हा काव्याला डिवोर्स हवा होता म्हणून मी डिवोर्स पेपरवर साईन करून त्यांना डिवोर्स पेपर दिले होते. पण आता गोष्टी बदलल्या, त्या माझ्यात गुंतू लागल्यात. आता मला त्यांच्या भूतकाळाशी काही फरक पडत नाही. पण तिने तिचा भूतकाळ कधी सांगितला नाही? सांगायचा प्रयत्न केला होता पण मला काही इंटरेस्ट नाहीये त्यात. काय ना जीवा, जुन्या आठवणींचं ओझं घेऊन आयुष्याचा प्रवास सुखद होत नसतो. मी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही माझ्याबरोबर तुमचं फ्युचर बघताय का, तेव्हा तरी त्या नाही म्हणाल्या होत्या. म्हणून मी म्हटलं मी तुमचा पास्ट काय. पण मग ती तुझ्या बरोबर तिचं फ्युचर बघायला तयार आहे हे जाणवल्यानंतर सुद्धा तुला तिचा पास्ट ऐकायचा नव्हता ऐकायचं. काही दिवसानंतर त्यांनी परत एकदा सांगायचा प्रयत्न केला. मला भूतकाळात अडकायला आवडत नाही. कोण कुठला तो मुलगा परत काव्यासमोर येईल का नाही हेही माहित नाही. मग कशाला ऐकून घेऊ, नाही का? आपण कशाला भूतकाळात अडकायचं? पण तेव्हा जीवा त्यांच्या भूतकाळात अडकले होते म्हणून त्यांना हे लग्न नको होतं. पण आता सगळं खूप पुढे गेलंय ग. तुला माहितीये ती मिस के पण आयुष्यात नाहीये आता त्यांच्या. आणि आमचं म्हणशील तर आमच्यात आता छान विश्वासाचं नातं निर्माण झालंय. आणि मग हा डिवोर्स आम्ही फाईल केलाय खरा, पण त्यात काय, आम्ही तो मागे घेऊ. कारण आता जीवा मला आवडायला लागलेत. खरं तर मी प्रेमातच पडले आणि हे मी त्यांना सांगून टाकणार आहे. आणि माझं ऐकणार असशील तर तू सुद्धा पार्थना तुझ्या मनातली गोष्ट सांगून टाक. तुला पार्थ आवडायला लागले, तुझ्या डोळ्यात दिसत. लग्नानंतर होईलच प्रेम म्हणता म्हणता प्रेम झालंच की. मला वाटतं आता आपण आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकूया. मी तर ठरवलंय 16 डिसेंबरला तुझी आणि जीवांची सक्सेस पार्टी झाली की मी जीवांना आय लव्ह यू म्हणणार.
आणि मी पार्थना माझ्या मनातलं सगळं सांगून माझ्या मनावरचं ओझं हलका कर. ए मुली, अगं काय कुठला विचार करतेस एवढा? चल आता ते हातात बाटली घेऊन आपली वाट बघत असतील. चल. वा 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 छोटे, हा. हे एकदम बेस्ट काम केले, बेस्ट जुगाड्या. अरे भाई, आपण जुगाड करण्यात किती मास्टर आहे तुला चांगलंच माहितीये. मग पार तुम्ही यांचं अजिबात कौतुक करत जाऊ नका. पाहिलं ना किती भाव खातात ते. ताई, आमचं ध्यान पण काही कमी नाहीये. यांना तर चावी मारायची गरज